नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास भारतीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 29 एप्रिल आणि 29 एप्रिलचे आपण महत्वाचे 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि मित्र आपण हा जर व्हिडिओ पाहत असाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजत जाईल. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, इन्फोसिसच्या ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे कार्लोस अल्कराजची निवड झालेली आहे. ठीक आहे, आजचा पहिला प्रश्न. आयपीएल इतिहासात 800 चौकार मारणारे पहिले फलंदाज कोण ठरले? लक्षात ठेवा, 800 चौकार मारणारे पहिले फलंदाज पाहायला गेलं तर विराट कोहली ठरलेले आहेत. कोण? विराट कोहली. ओके, आपण डिटेल पाहूया. विराट कोहलीचा आयपीएल ऐतिहासिक विक्रम. विराट कोहली यांनी 24 एप्रिल 26 रोजी आयपीएल इतिहासात नवा विक्रम आपल्या नावावर केला. रॉयल चॅलेंजर बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात त्यांनी हा ऐतिहासिक टप्पा गाठला. ठीक आहे, हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळला गेला. विराट कोहलीचे आयपीएल विक्रम. ठीक आहे, आयपीएल इतिहासात 800 चौकार मारणारे पहिले फलंदाज, एकाच संघाकडून आरसीबी 300 षटकार मारणारे पहिले खेळाडू, आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज 8,900 धावा. विराट कोहली आयपीएल इतिहासातील सर्वात सातत्यपूर्ण आणि यशस्वी फलंदाजांपैकी एक मानले जातात. ओके, नेक्स्ट प्रश्न. दुसरा प्रश्न आपण पाहतोय, लक्षात असू दे की विज्ञान क्षेत्रातील ऑस्कर म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? ठीक आहे, तर उत्तर आहे पाहायला गेलं ब्रेक थ्रो प्राइज नावाने ओळखला जातो. तो सध्या मिळालाय कोणाला, पण तोही आपण डिटेल पाहूया. ठीक आहे, ब्रेक थ्रो प्राइज है ना, फ्रँक मर्ल यांना सन्मान. मित्रांनो, प्रश्न तो आहे, परंतु लक्षात ठेवा कोणाला सन्मान मिळालेला आहे तो सुद्धा खूप पॉइंट महत्वाचा आहे. म्हणून फक्त प्रश्नच बघू नका, इतर माहिती सुद्धा पूर्णपणे पहा. फ्रँक मेरल है ना, ब्रेक थ्रो प्राइज 2026 प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी हा पुरस्कार गणित श्रेणीत देण्यात आला आहे. फ्रँक मेरल हे फ्रान्स येथील प्रसिद्ध प्राध्यापक आणि गणित तज्ञ आहेत. त्यांना नॉन लिनियर वेव्ह इक्वेशन आणि हायड्रोनॉमिक्स क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला. या पुरस्कार सुरुवात म्हणजे हा पुरस्काराला विज्ञान क्षेत्रातील ऑस्कर मानतो. सुरुवात 2012 ला झालेली आहे. स्थापना ब्रेक थ्रो प्राइज फाउंडेशन द्वारे करण्यात आली. ही संस्था मार्क झुकरबर्ग, लक्षात ठेवा, ब्रेन युरी मिलनर आणि प्रिसिला चान यांसारख्या अब्जाधीशांनी स्थापन केली आहे. हा पुरस्कार $3 दशलक्ष, सुमारे 25 कोटी रुपये पुरस्कार देण्यात येतो. लक्षात असू दे. तिसरा प्रश्न. ठीक आहे, जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन कुठे सुरू करण्यात आले आहे? तर उत्तर आहे दुबई मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. इन डिटेल पाहूया. जगातील पहिली एअर टॅक्सी स्टेशन दुबई मध्ये सुरू. युनायटेड अरब अमिरातीस मधील दुबई येथे जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन सुरू करण्यात आले आहे. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ उभारण्यात आले आहे. ही सेवा भविष्यातील शहरी हवाई वाहतुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानले जाईल. एअर टॅक्सीचे वैशिष्ट्य: कमाल वेग 320 किलोमीटर प्रति तास, कमाल प्रवास 160 किलोमीटर, प्रवास क्षमता 1 पायलट 4 प्रवासी असू शकतात. पूर्णपणे इलेक्ट्रिक ऊर्जेवर चालणारी पर्यावरणपूरक टॅक्सी आहे. ही प्रणाली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि जलद प्रवासासाठी विकसित करण्यात आलेली आहे. पुढे चौथा प्रश्न. दुसरी इराण अमेरिका शांतता चर्चा 25 एप्रिल 2026 रोजी कोठे आयोजित करण्यात आली? इराण अमेरिका शांतता चर्चा, तर उत्तर आहे इस्लामाबाद मध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, डिटेल पाहूया. दुसरी इराण अमेरिका शांतता चर्चा. इराण युनायटेड स्टेट्स पीस टॉक्स 26 दुसरी फेरी इस्लामाबाद पाकिस्तान येथे 25 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली. या चर्चेची पहिली फेरी 11 आणि 12 एप्रिल रोजी झाली होती. इराणचे प्रतिनिधी अब्बास, इराणचे परराष्ट्र मंत्री, अमेरिकेचे स्टीव्ह विथऑफ आणि जेरेड दोघं होते आणि इराणचे कोणते? अब्बास होते. पाकिस्तानचे प्रतिनिधी पंतप्रधान होते, लक्षात ठेवा, शरीफ होते. आर्मी चीफ होते असीम मुनीर आणि परराष्ट्र मंत्री इश्कदार, लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट पाचवा प्रश्न. ठीक आहे, एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिवाइव्ह 2026 अहवालानुसार सौर ऊर्जा क्षमता स्थापन करण्यात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर उत्तर आहे भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. लक्षात असू दे. ठीक आहे,
ओके, इन डिटेल पाहूया आपण. सौर ऊर्जा क्षमता स्थापन करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर. इंडिया हा सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता स्थापन करणारा जगातील दुसरा देश ठरला आहे. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू 2026 अहवालातून समोर आले. क्रमवारीत चायना 1 नंबर आहे, 2 नंबर इंडिया आहे, तृतीय क्रमांक युनायटेड स्टेट्स आहे. 2025 मधील जगातील 33.8% वीज निर्मिती नवीनीकरणीय ऊर्जेतून झाली. पहिल्यांदा नवीनीकरणीय ऊर्जेने जगातील जागतिक स्तरावर कोळशावर आधारित वीज निर्मितीला मागे टाकले. इंडियाने 2025 मध्ये विक्रमी 38 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापन केली. भारत सौर ऊर्जा उत्पादन आणि हरित ऊर्जेच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, सौर ऊर्जेमध्ये पहिला कोण आहे? चायना. सेकंड कोण आहे? इंडिया. थर्ड कोण आहे? युनायटेड स्टेट्स आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो, पाहतो आपण 6वा. ठीक आहे, 6वा प्रश्न. भारत आगामी ठीक आहे, भारत आगामी जनगणनेसाठी केंद्र सरकारने कोणता राष्ट्रीय टोल फ्री ठीक आहे, कोणता राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे? तो उत्तर आहे 1855 नंबर आहे, लक्षात असू दे. ठीक आहे, ओके, पुढे पॉइंट नेक्स्ट 7वा. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती होणारे भारतातील पहिले राजकीय पार्श्वभूमी असलेले व्यक्ती कोण? मित्रांनो, खूप सुंदर प्रश्न आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष असं प्रश्न विचारलाय, तर उत्तर आहे अशोक कुमार लाहिरी, हे त्याचं उत्तर आहे, लक्षात असू दे. अशोक कुमार लाहिरी हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया मित्र हो, लक्षात असू दे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी. अशोक कुमार लाहिरी यांची एप्रिल 26 मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 6 मे 26 रोजी पदभार स्वीकारणार आहेत. सुमन बेरी यांची जागा घेतील. अशोक कुमार लेहरी यांच्याबद्दल माहिती. ते भारत सरकारचे 12वे माजी मुख्य आर्थिक सल्लागार. ठीक आहे, 15व्या फायनान्स कमिशन ऑफ इंडियाचे सदस्य. वेस्ट बेंगाल विधानसभेत भाजप आमदार म्हणून कार्यरत. ठीक आहे, बालुरघाट मतदारसंघ त्यांचा आहे. पुढे अजून डिटेल पाहायला गेलं, IMF, विश्व बँक, ADB, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यासोबत काम केलेले आंतरराष्ट्रीय खातीचे अर्थतज्ञ आहेत. ते प्राध्यापक म्हणून कार्य केले. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त होणारे पहिले राजकीय पार्श्वभूमी असलेले व्यक्ती ठरले आहेत. नीती आयोगाबद्दल थोडी माहिती घेऊया. पूर्ण नाव नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना 1 जानेवारी 2015. अध्यक्ष पदसिद्ध असतात नरेंद्रजी मोदी. नवे उपाध्यक्ष अशोक कुमार लेहरी, CEO. लक्षात ठेवा, निधी चिब्बर आता सध्या झालेले अतिरिक्त प्रभार ते सांभाळत आहे. ठीक आहे, 8वा प्रश्न आपण पाहतोय मित्र हो. 8वा प्रश्न लक्षात असू दे की 2026 साठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, रबात या शहराचे नाव आहे. काय नाव आहे? रबात. ठीक आहे, डिटेल पाहूया. जागतिक पुस्तक राजधानी रबात. युनेस्कोने रबात शहराची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केली. रबात ही मोरोक्को देशाची राजधानी आहे. ही घोषणा 23 एप्रिल 26 रोजी करण्यात आली. जो दिवस दरवर्षी जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस म्हणून साजरा केला जातो. या उपक्रमाचा उद्देश स्थानिक आदिवासी प्रत्येक भाषांमधील साहित्याला प्रोत्साहन देणे, साक्षरता वाढवणे, ज्ञान आणि सांस्कृतिक वारसा जतन करणे. जागतिक पुस्तक राजधानी कार्यक्रम दरवर्षी युनेस्को एका शहराची वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून निवड करतो. 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिवस साजरा केला जातो. हा दिवस, ठीक आहे, लक्षात असू दे, पॉइंट खूप महत्वाचा आहे, विलियम शेक्सपियर यांच्या स्मरणार्थ पाळला जातो. ठीक आहे, पुढे नेक्स्ट 9वा प्रश्न आपण पाहतोय. भारताच्या सागरी उत्पादनात निर्यातीत सर्वाधिक वाटा कोणत्या उत्पादनाचा आहे? तर लक्षात ठेवा, कोळंबी उत्पादन सर्वाधिक वाटा आपल्या भारताच्या निर्यातीत आहे. ठीक आहे, इन डिटेल पाहूया. भारताच्या सागरी उत्पादन निर्यातीत मोठी वाढ. इंडियाच्या सागरी उत्पादन निर्यातीत मोठी वाढ नोंदवली गेली. एकूण निर्यात 72,325.82 कोटी. एकूण निर्यात प्रमाण 19.32 लाख मेट्रिक टन. मागील वर्षाच्या तुलनेत निर्यात मूल्यात 15% वाढ झाली. यात तर निर्यात प्रमाणात 13% वाढ झाली. कोळंबी निर्यातीचा सर्वात एकूण सागरी उत्पादनात निर्यातीत 2/3 पेक्षा अधिक वाटा आहे. व सर्वात जास्त कोळंबी उत्पादन होतं, लक्षात ठेवा. सर्वाधिक निर्यात युनायटेड स्टेट्स येथे झाली असून तिचे मूल्य US 2.32 अब्ज इतके आहे. अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत 19.8% वाढ नोंदवण्यात आलेली आहे. ठीक आहे, ओके. 10वा प्रश्न आपण पाहतोय मित्र हो. ठीक आहे, ओके. प्रश्न असा आहे की 2026च्या लंडन मॅरेथॉन मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकवले आहे? तो उत्तर आहे सेबॅस्टियन सावे यांनी पटकवलेले आहे.
ठीक आहे. 11वा प्रश्न आपण पाहतोय मित्र हो, लक्षात असू दे. आशिया खंडासाठी 2026 गोल्डमन पर्यावरण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ठीक आहे. तर उत्तर आहे बेरी, ठीक आहे, बोरिम किम यांना जाहीर झाला आहे. 12वा प्रश्न. 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींना तंबाखू विक्रीवर आजीवन बंदी घालणारा कायदा कोणत्या देशाने संमत केला आहे? तर उत्तर आहे युनायटेड किंगडम. लक्षात ठेवा. 13वा प्रश्न, ठीक आहे. 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती उपक्रमामध्ये महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर उत्तर आहे अहिल्यानगरने पटकावलेला आहे. 14वा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे एप्रिल 26 मध्ये खगोल दर्शन महोत्सव कोणत्या 2 ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे? तर उत्तर आहे लोणार आणि हरिहरेश्वर. ठीक आहे. ओके. पुढं 15वा प्रश्न. चौथ्या रिव्हर्स बायर सेलर्स समिट 2026 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? ठीक आहे. आपल्याला प्रश्न विचारले कोठे करण्यात आलेले आहे? तर मुंबईमध्ये करण्यात आलेले आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 16वा. ठीक आहे. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 26 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? प्रश्न सुंदर विचारलाय, कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे कार्लोस अल्कराज यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढे 17वा. रघुराय यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? रघुरायचं पाहायला गेलं ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर छायाचित्रणाशी संबंधित आहे. पुढे 18वा प्रश्न. महाराष्ट्र राज्य प्रश्न विचारलाय मित्र हो. महाराष्ट्र राज्य संकुचित बायोगॅस धोरण 26 अंतर्गत व 26-27 साठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? तर उत्तर आहे 500 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. 19वा प्रश्न. आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती लिसा गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 20वा प्रश्न. आशिया खंडासाठी 2026 गोल्डमन पर्यावरणीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर उत्तर आहे बोरिम किम यांना जाहीर झाला आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. द वेल्थ रिपोर्ट 26 नुसार अतिधनाढ्य व्यक्तींच्या संख्येत भारतात जगात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन आहे तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय की उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी आपण भेटू. धन्यवाद. थँक्यू.